हा रोड पारनेर तालुक्यातील आळकुटी ते गारखिंडी हा रोड आहे। लहान गाव आहे गारखिंडी एकदम, आणि त्या लहान गावाकडे जाणारा हा रोड आहे। सिंगल रोड आहे, परंतु रस्त्याचा जो दर्जा आहे म्हणजे डांबरी फिनिशिंग ती गाडी चालवताना जाणवते। आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित हायवेला म्हणजे श्रीगोंदा ते जामखेड रोड असेल किंवा दौंड नगर रोड असेल, या हायवेवरती ज्या पद्धतीचे पांढरे पट्टे नाहीत त्याच्यापेक्षा चांगले दर्जाचे पट्टे या ठिकाणी मारलेले आहेत। आणि त्यापेक्षा गाडी चालवताना जो स्मूथनेस असतो कोणत्या रस्त्याचा तो या ठिकाणी जाणवतो। खरं तर श्रीगोंदा तालुक्यातल्या एकाही ग्रामीण भागातल्या एकाही गावात या दर्जाचा रस्ता पाहायला मिळत नाही। श्रीगोंद्याच्या तुलनेत आजूबाजूच्या तालुक्यातील रस्ते दर्जेदार आहेत। पारनेर असेल, कर्जत असेल, नगर तालुका असेल अथवा दौंड शिरूर ह्या कोणत्याही तालुक्यातले रस्ते बघा आणि श्रीगोंद्यातले रस्ते बघा। श्रीगोंद्यातल्या कोणत्याही गावातला एखादा डांबरी रस्ता बघा। कालच कोणीतरी आजनूज रोडची परिस्थिती टाकली होती। काष्टी परिसरातील रस्ते असतील, एकही रस्ता श्रीगोंदा तालुक्यात दर्जेदार नाही। पारनेर तालुक्यातला हा रस्ता आणि अनेक दिवस झाला हा रस्ता होता। या रस्त्याचा दर्जा जो आहे अतिशय उत्तम आहे आणि खूपच चांगली फिनिशिंग आहे एकंदरीत सगळ्या रस्त्याला। गाडी चालवताना त्याचा दर्जा जाणवतो। स्मूथनेस जो आहे तो पुढे आपल्याला टायर आणि एकंदरीत सगळ्याच गाडीच्या परफॉर्मन्समध्ये लक्षात येतो। अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती असते, ही सगळीकडेच असते। ती काय फक्त श्रीगोंद्यात आहे अशातला काही भाग नाही। परंतु श्रीगोंद्याचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्याकडून खरं तर मागचा कार्यकाळ 5 वर्षाचा माननीय बबनदादा पाचपुते यांचा, दादा आजारी असल्यामुळे त्यांचे 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांचे पुत्र आणि सध्याचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनीच पाहिला होता। त्यामुळे त्याही 5 वर्षात पुढे दर्जेदार रस्ता झालेला दिसलेला नाही। आणि आत्तासुद्धा काही श्रीगोंदा तालुक्यात एकही दर्जेदार रस्ता होईल अशी अपेक्षा काही वाटत नाही। परंतु आता ते आमदार आहेत, सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत BJPची सत्ता असल्यामुळं नितीन गडकरी साहेबांचा अपक्ष आहे आणि रस्त्याच्या बाबतीत गडकरी साहेबांचा आग्रह असतो। त्यामुळं आमदारांकडून चांगल्या रस्त्याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही। परंतु बघूया, आता नव्या नवरीचे 9 दिवस असतात। आमदाराच्या स्वतःच्या हातातला कारभार हा सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला पाहायला गंमत आहे। एकंदरीत वडिलांच्या काळात झालं नाही, परंतु